PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 28वा. लेखिका प्राची सोळे. विश्वनाथ का कशासाठी ते शिवांजलीसारख्या छोट्या शाळेच्या मागे लागलेत? खरंच फक्त जागा हवे की आणखी काही? कथा पुढे सुरू. नंदिनी आंटी किती गोड किती आपुलकीने वागत होत्या, पण विश्वनाथ सरांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. आदिराजही थोडा गप्प होता, जणू काही विचार करत असलेला. नंदिनी आणि विश्वनाथ यांचा निरोप घेऊन आदिराज मैथिलीला सोडायला निघाला. रस्त्यावर रहदारी होती, पण कारमध्ये शांतता होती. आदिराज, ती हलक्या आवाजात म्हणाली. बोल ना, तो म्हणाला. तुमचे बाबा खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहेत. हो, ते थोडं जास्तच विचार करतात सगळ्यांचा. आईसारखं मोकळं मन नाही त्यांचं. दिसतंय तेच, ती पुटपुटली. दोघे थोडा वेळ शांत राहिले. मग आदिराज म्हणाला. थँक्यू मैथिली. आज घरचं वातावरण कित्येक दिवसांनी इतकं हसत होतं. तू आलीस, आई खुश झाली. ती हसली, पण तिच्या मनात कुठेतरी एक अस्वस्थता बसली होती. आधीने तिला तिच्या कॉलनीत सोडले. त्याला गुड नाईट बोलून ती झपझप तिथून निघाली. आदिराज तिच्याकडे पाहत होता. मैथिली येईल आपल्या आयुष्यात? त्याला प्रश्न पडला. घरी आल्यावर ती थेट आजूंच्या खोलीत गेली. आलीस का बच्चा? मस्त झाली पार्टी? हो आजो, खूप छान होतं. सोनियाची फ्रेंड्स पण सगळ्या मजेत होत्या, ती खोटं बोलली. दामोदर पंत हसले. छान, चल आता झोप लवकर. त्यांना गुड नाईट बोलून ती खोलीत आली आणि सरळ बिछाण्यावर पडली. सतत आदिराजच्या आईचा आणि विश्वनाथ यांचा चेहरा तिच्या मनात झळकत होता. ते मला सून म्हणून पाहत आहेत का? आज असं अचानक का मला बोलावलं? मला पाहून आंटी किती खुश झाल्या. आणि आणि निघताना दिलेली ती महागडी साडी? किती नाही म्हटले तरी ऐकलंच नाही. काय होतं ते सगळं? नाही, मी फक्त आधीची फ्रेंड आहे, ती स्वतःशीच बोलली. पण मनात कुठेतरी अस्वस्थता पुन्हा वाढत गेली आणि तिची तळमळ खूपच वाढली. कारण आजोना ती खोटं जे बोलली होती. उद्या नाश्ता करताना आजोना आदिराजबद्दल सारं काही सांगायचं, काहीही लपवायचे नाही. तिने विचार केला व मन खूप हलकं झालं. नाश्त्याच्या वेळी मैथिलीने सारं काही दामोदर पंतांना सांगितले. आदिराजची भेट, ओळख कशी झाली ते कालपर्यंत सगळं सांगितले. तिला वाईट वाटले, डोळे भरून आले. आजो, चुकले मी, मला माफ कराल ना? भाऊक होत ती बोलली. चूक तर तू केली आहेसच. म्हणजे आधी तसं वागलीस आणि नंतर सांगत आहेस. पण बाळा, मी तुला माफ केलं आहे. हो, आणि मनापासून. कारण तुझा सच्चेपणा आणि संस्कार, त्यामुळे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू कधीच चुकीचं वागणार नाही. यदा कदाचित असे झालेस तर तू माझ्यापर्यंत ते नक्कीच आणशील. आजो अभिमानाने बोलले. ओ माय डिअर आजो, आय लव्ह यू. ती त्यांची हळुवारपणे गाल खेचत बोलली. मी टू. बरं, मलाही बघायचं आहे. हा आदिराज. आजो हसले. नक्की घेऊन येईन. मैथिलीची कळी खुलली. पर्स घेऊन ती तयार झाली. ओके बाय आजो, येते मी. येस, गुड डे, ते म्हणाले. मैथिलीने कार गेटबाहेर काढली व शाळेचा रस्ता पकडला. शाळेत तिच्या केबिनमध्ये फाईल समोर धरून ती काम करत होती. मे आय कम इन मॅडम? दारातून आवाज आला. सबनीस सर उभे होते. येस सर, ती म्हणाली. सबनीस आले व खुर्चीत बसले. बोला सर. मॅडम, गुड न्यूज आहे. अरे वा, कुठली? शिक्षण खात्याचा संबंधित अधिकाऱ्याचा आपल्याला ऑफिशियल मेल आला आहे. नेक्स्ट वीक 4 ऑफिसर आपली शाळा बघायला येत आहेत. त्यांना काही प्रश्न असतील ते विचारतील, सबनीस सर म्हणाले. खूप लवकर काम सुरू होईल असं वाटलं नव्हतं, पण मंत्री साहेबांनी मनावरच घेतलं आहे. या जूनला 8वीचा वर्ग सुरू होणारच. ती खूप आनंदी झाली. हो मॅडम, नक्की, सबनीस बोलले व निघून गेले. मैथिली फाईल बघणार, तो दारात शिपाई उभा राहिला. मॅडम, विश्वनाथ चौधरी सर भेटायला आले तुम्हाला, तो म्हणाला. ती जागेवरच उडाली. कोण? विश्वनाथ चौधरी? मला भेटायला इथे? मैथिली पुरती गोंधळली. आदिराजचे वडील इथे मला शाळेत भेटायला आलेत? तिचा तर विश्वासच बसत नव्हता.
मॅडम, शिपाई बोलला. हां ठीक आहे, त्यांना पाठव. ती कसंबसं बोलली. लगेच थोडं पाणी पिऊन घेतले. रघु, आधी पाणी आणि मग कॉफी घेऊन ये, ती म्हणाली. हो मॅडम, तो बोलला व निघून गेला. थोड्याच वेळात विश्वनाथ चौधरींनी केबिनमध्ये प्रवेश केला. मैथिली पटकन उठली. गुड मॉर्निंग सर, प्लीज बी सिटेड. गुड मॉर्निंग यंग लेडी. विश्वनाथ दमदार आवाजात बोलले व तिच्यासमोरच्या खुर्चीत बसले. मैथिलीही बसली. मैथिली, काल आदिराज तुझ्याबद्दल भरभरून बोलत होता. तू एकटी एवढी मोठी शाळा चालवतेस ते सांगितले. आदिराज खूपच इम्प्रेस झालाय. तुझ्या कामाबद्दल खूप आदर आहे त्याला. थँक्यू सर, ती म्हणाली. आता सरळ मुद्द्यावर येतो. कोणीतरी मोठ्याने पुढाकार घ्यायला हवा. वडील या नाताने मीच घेतो. विश्वनाथ रिलॅक्स होत बोलले. आधी माझा मुलगा आहे आणि त्याच्या मनातलं मला नाही समजणार तर कोणाला? खरं म्हणजे आम्हाला, म्हणजे मला व नंदिनीला तुला पाहायचे होते. आदिराजला मैत्रीण आहे यानेच आम्ही गार झालो होतो. मैथिली, आदिराज कमी बोलणारा, गोष्टी मनात ठेवणारा मुलगा आहे. तो मनातलं कधी ओठावर आणत नाही लवकर. मग पंचायत होते ना. त्याच्या मनात काय आहे हे नंदिनीने ओळखलं, मला सांगितले आणि तुला आम्ही घरी बोलावले. मैथिली, तू आम्हा दोघांना आवडलीस. हुशार आहेस, कर्तृत्वान आहेस. आमच्या आदिराजला जशी हवी तशी आहेस. बेटा, तुझ्या घरच्यांना आम्हाला भेटायचे आहे. पण घाई काहीच नाही आहे. तू तुझा पूर्ण वेळ घे, नीट विचार कर आणि मगच आपण पुढे जाऊ. अर्थात सगळं तुझ्यावर डिपेंड करते. पण एक सांगेन, आमच्या आदिराजचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. फक्त विश्वनाथ बोलत होते आणि मैथिली सुन्न होऊन ऐकत होती. या एवढ्या वेळात त्यांना कॉफी विचारायचे सुद्धा ती विसरून गेली. समोरची बेल तिने 2-3 वेळा सारखी वाजवली आणि शिपाई धावतात आला. रघु, पटकन 2 कॉफी पाठव, ती कशी बशी बोलली. विश्वनाथ तिची उडालेली भंबीरी पाहून गालातच हळू हसत होते. बिच्चारी. रघु कॉफी घेऊन आला. सर, कॉफी घ्या. येस थँक्स, तूही घे, ते म्हणाले व कॉफीचा मग ओठाला लावला. विश्वनाथ एका नजरेने मैथिलीला बघत होते. तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव त्यांना आनंद देत होते. कॉफी पिऊन त्यांनी मग खाली ठेवला. ओके, मी निघतो आता. खूप वेळ घेतला तुझा. शाळा पाहिली, तुझ्याशी बोललो. आता काय ते तू सांग, बट थिंक पॉझिटिव्ह. तिच्याकडे बघत खोटं हसून ते बोलले. मैथिली उभी राहिली. गुड डे. विश्वनाथ आले तसे निघून गेले. काहीच न समजून मैथिली तशीच उभी राहिली. संध्याकाळी घरी निघण्याच्या सुमारास आदिराजचा फोन आला. मैथिलीने पाहिलं तिच्यासोबत अचानक हे काय सुरू झाले याने ती गोंधळली होती. कॉल एकदा कट होऊन पुन्हा आला तसा तिने कॉल रिसीव्ह केला. हॅलो, हाय, बिझी आहेस का? आदिने विचारले. नाही, बोला ना. काय झाले? इज एव्हरीथिंग ओके? तुझा आवाज खूप लो येतोय. आदिराजला काळजी वाटली. आदिराज, येस बोल. आज शाळेत तुमचे डॅडी आले होते, मैथिलीने सांगून टाकले. व्हॉट? बाबा? हो, आणि ते इतकं काही बोलून गेलेत की मला काहीच समजत नाही आहे. आय मीन, हे वेट मैथिली, टेन्शन घेऊ नकोस. तुला पॉसिबल आहे का आता भेटणं? म्हणजे तुला जर चालत असेल तर. आदी पटकन म्हणाला. काही क्षण गेले आणि तिने होकार दिला. ओके, A1 मॉलजवळ येते. मला घरासाठी थोडी शॉपिंगही करायची आहे. ओके, येतो मी. आदिने कॉल कट केला. मैथिलीने पर्स उचलली व केबिनच्या बाहेर आली. आदिराजशी काय बोलायचे याचाच विचार करत होती. पण आदिराजचं आपल्यावर प्रेम आहे या विचाराने ती थोडी शहारली. मैथिली आणि आदिराज हॉटेलमध्ये समोरासमोर बसले होते. मैथिलीचा चेहरा विचारमग्न आणि गोंधळलेला दिसत होता. मैथिली, दिस इज नॉट डन. डॅडी असे न सांगता तुझ्या शाळेत आले कसे? मला नाही आवडले हे. ॲटलिस्ट मला सांगायचे होते. आदिराजने स्वतःच बोलायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात राग स्पष्ट होता. आदिराज, शांत व्हा. मला पण आश्चर्य वाटले की ते अचानक आले शाळेत. पण ते ज्या कामासाठी आले ते ऐकून मला शॉक बसला. असं काय बोलले ते? आदिराजने चमकून विचारले. त्यांनी दोघांना कोल्ड कॉफी ऑर्डर केली. आदिराज, कसं बोलू समजत नाही आहे, पण सांगावेच लागेल. खरं म्हणजे हे तुमच्याकडून ऐकायला हवे होते, पण झालं भलतंच. मैथिली, पटकन सांग आता.
तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे तुम्ही तुमच्या फॅमिलीला सांगितले, पण मला सांगायला कचरत होतं. म्हणून आंटींनी मला घरी बोलावले होते व सर आज शाळेत आले हेच सांगायला. मैथिली पटकन बोलून मोकळी झाली. आता मात्र आदिराज सुन्न झाला. त्याच्या मॉमने त्याला स्पष्ट सांगितले होते, सून म्हणून मैथिलीच हवी. पण डॅडी, त्यांचं काय? त्यांना का माहिती यातलं? आणि कोणी सांगितले? चक्क या विषयावर बोलायला ते मैथिलीला भेटतात. स्ट्रेंज. आदिला समजत नव्हतं कसं रिॲक्ट व्हावं. आदिराज, काय झाले? तो काहीच बोलत नाही हे पाहून मैथिलीने विचारले. आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्याल? हो, विचार. तुमचे डॅडी जे मला सांगून गेले ते खरे आहे का? म्हणजे तुमचं? हो. आय लाईक यू अँड आय लव्ह यू टू. आदिराजने तिचं वाक्य पूर्ण करून टाकले. मैथिली डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत राहिली. मैथिली, प्लीज मला रॉंग समजू नकोस, पण पहिल्याच वेळी त्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये तुला पाहिलं तेव्हाच तू मला आवडली होती. मग योगायोगाने आईने तुला पाहिलं. तुझी माझी भेट पुन्हा मंत्रालयात झाली, शाळेत आणि ट्रिपला. मला तू आवडत गेलीस मनापासून. ॲक्च्युली तुला घरी आईनेच बोलावून घेतले होते, तुझी ओळख व्हावी म्हणून. आदिराजने त्याचं मन मोकळं केलं. मैथिली, प्रेम करायचा हक्क प्रत्येकाला असतो आणि ती त्याची वैयक्तिक बाब आहे. मी माझ्या साईडचं प्रेम केलं. माझी कशावरही जबरदस्ती नाही आहे. उलट आय एम सॉरी की डॅडी अचानक तुझ्याशी या विषयावर बोलले. मैथिली आदिराजचं बोलणं ऐकत होती आणि गालातच हसतही होती. का हसलीस? सगळं तुम्हीच बोलतात ते ऐकून हसू येते. मैथिली, मला उत्तर मिळेल का? काहीही असू दे, आय विल एक्सेप्ट दॅट. मलाही तुम्ही आवडता. म्हणजे हो, येस. ती अजूनच लोभस हसून बोलली. त्या क्षणी आदिराजला ओरडावंसं वाटलं. तिला सगळ्यांसमोर आय लव्ह यू बोलावं वाटलं आणि आवेगाने त्याने तिचे हात हातात घेतले. आदिराजचा तो पहिला स्पर्श तिला मोहरून गेला. गालावर लाली चढली. मैथिली, आय एम सो हॅपी. मला खरंच वाटत नाही आहे. आता ही गुड न्यूज मॉमला देतो, तीही खुश होईल. आपण तुझ्या आजोना कधी भेटायचे? त्याने अधीरतेने विचारले. मी उद्या त्यांच्याशी सविस्तर बोलते आणि सांगते. हो, नक्की. पण मला आजोना कधी भेटतोय असे झाले. बिल पे करून ते निघाले. मैथिली कारमध्ये बसली व निघून गेली. मैथिली गेली, पण आदिराज तिथेच होता. त्याचं दुसरं मन विचारात हरवलं होतं. त्याला विश्वनाथ जे वागले त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण मिळत नव्हते. कायमच बिझनेस, पैसा बघणारे त्याचे वडील, स्वतः मुलगा असूनही त्यांनी आदिराजला पैसा जनरेट करणारा हुकुमी एक्का म्हणून पाहिलं. शाळेचं काम आपल्याकडून होत नाही हे समजल्यावर भयंकर चिडले, ओरडले आणि आज अचानक ते माझ्या सुखासाठी मैथिलीकडे येतात. माझं चक्क तिच्यावर प्रेम आहे सांगतात. हा चमत्कार कसा झाला? काय आहे हे सगळं? आपल्यावरचं प्रेम की आणखी काही? आधी खोल विचारात बुडाला, पण काही क्षणासाठीच. कारण 440 व्होल्टचा शॉक बसावा तसा तो हादरला. त्याच्या घशाला कोरड पडली. विश्वनाथ यांनी काय डाव टाकलाय हे त्याला समजलं. मैथिली प्लस शाळा प्लस जमीन, याचा अर्थ त्यांना ती शाळा हवी आणि त्यासाठीच ते एवढा मोठा बहाणा करून मैथिलीकडे गेले. कारण आमच्याबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हतं. माझं तिच्याशी लग्न करून द्यायचे आणि सरळ ती शाळा हस्तगत करायची. चौधरी खानदानची सून झाल्यावर तिचं मन वळवता येऊ शकतं किंवा अगदीच नाही जमलं तर जबरदस्ती करून. एकंदरीत हा प्लॅन आहे तर यांचा. विचार करून आदिराजचे डोळे लाल झाले, चेहरा रागाने भरला. आपला बाप एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागेल असा विचारही त्याला शिवला नव्हता. मान्य, ते ॲम्बिशियस आहेस, बिझनेसमध्ये खूप मोठं नाव आहे, पण म्हणून त्या स्वार्थापायी स्वतःच्या मुलाला खेळणं बनवावं? आदिराजला सगळं व्यवस्थित क्लिअर झालं. त्याच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं होतं. मुळात त्याचा बेसच खोट्यावर उभा होता. त्यांनी मैथिलीला तो कोण आहे हे सांगितलंही नव्हतं. मैथिलीची शाळा त्याच्या वडिलांना हवे हे तो कुठल्या तोंडाने सांगू शकत होता? आता ती वेळ आले
की मैथिलीला त्याच्याबद्दल सगळं काही सांगायचं. तिच्या मनात स्वतःबद्दल काहीच गैरसमज ठेवायचा नाही. आपलं नातं क्रिस्टल क्लिअर असायला हवं, आदिराज विचार करत होता. पण चौधरी विलामध्ये स्टडी रूममध्ये बसून दारूचा ग्लास हातात धरून विश्वनाथ एकटे स्वतःशी हसत होते. त्यांनी फेकलेले फासे बरोबर फिरले होते. मैथिलीला या घरची सून करायची की आपसूक ती शाळा आपली होणार आणि मग बिचारी या घरातून निघून जाईल ती कायमची, तेही आदिराजचा राग करून. कारण जेव्हा तिला समजेल आदिराज कोण आहे, तो का तिला भेटला, आदिनी फसवलं हे ती सहन करू शकणार नाही. मग आधीसाठी आपल्या बिझनेसचे वर्ल्डमध्ये असलेले टॉपचे सिंघानिया यांची मुलगी बेस्ट आहे, समांथा सिंघानिया. विश्वनाथ कितीतरी वेळ एकटेच हसत होते. त्यांच्या नकळत त्यांना दाराच्या आडून नंदिनी बघत उभी होती. पण तिला त्यांच्यात कुठला तरी बदल जाणवत होता. कुठला ते कळत नव्हते. सकाळची वाट पाहण्यापेक्षा मैथिलीने अजोलला सगळं काही आत्ताच सांगायचं ठरवलं. जेवण झाल्यावरती अजूला घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये आली. अजो, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे, ती म्हणाली. मी ऐकतोच आहे, ते हसले. मैथिलीने त्यांना आदिराजबद्दल सारं काही सांगितले, काहीही न लपवता. अरे वा, खूप मोठी न्यूज दिलीस तू. मग तुझं मत काय आहे, सांग. मैथिलीने खाली पाहिलं. म्हणजे मी हो समजायचे का, अजूनी विचारले. आजो, असं म्हणत मैथिलीने त्यांना मिठी मारली. ती रडत होती. ती का रडत आहे हेही त्यांना समजलं. मला तुम्हाला सोडून कुठेही जायचे नाही आजो, नाही. जिथे तुम्ही तिथे मी, सांगून ठेवते, ती रडत बोलली. आजू तिच्या पाठीवरून हात फिरवत होते. त्यांना तिचं दुःख प्रेम समजत होते. कधी बोलावतेस त्यांना आपल्या घरी, अजूंनी तिला विचारले आणि मैथिली अधिकच त्यांना घट्ट विलगून रडू लागली. अजूनच्याही डोळ्यात पाणी आले. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला हाईप करा, लाईक करा. मनपूर्वक धन्यवाद.